चला चला क्षेत्ररक्षण लाभा. महत्वाचा मॅच मैदानावरती रंगणार आहेत. विजय मामा चषक 2024 आपण पाहू शकतायत. स्वागत पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय विजयजी गरज मामा यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आहे. ते गेली 7 पर्व आपण पाहिलं तर हे 8वं पर्व सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8व्या पर्वामध्ये आपण सर्वजण आहोत आणि 8व्या पर्वामध्ये एक महत्त्वाचा मॅच मैदानावरती रंगणार आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर मायरा 11 अव्यांश 11 मंडणगडचा संघ आहेत. मंडणगड संघामध्ये विचार केला तर जयेश पाटील जे राई भाईंदरचे आहेत, जयेश सेजवाल जे राई भाईंदरचे आहेत, अर्जुन आडे आहेत राई भाईंदरचे, अमोल वैराग मंडणगडचा स्टार, विजयजी घाणेकर तलेकर चे खास करून सरपंच आहेत आणि त्या मुरुडच्या परिसरामधून बिलॉंग करतात. ज्यांचा आपण नुकत्याच मॅन ऑफ द मॅचचा ज्यांना पुरस्कार पाहिला ते विजयजी घाणेकर त्या गावचे तलेकरचे मात्र आपण सरपंच म्हणून ज्यांना आपण पाहिलेले आहेत तेही या मॅच मध्ये खेळताना आपण पाहिलं. सनी ढोलकरला आपण पाहिलं जे मुरुडचे आहेत. त्याच्यानंतर टेमगर रोहा या परिसरातील कुणाल कोंडलकर यांना आपण पाहिलं. कौस्तुभ म्हात्रे जो आपण खास करून पेनचा खेळाडू पाहिला. त्याच्यानंतर मानगावचा एक स्टार योगेश पवार यांना आपण पाहिलं. प्रशांत मोरे यांना आपण पाहिलं. अलिबागचे अजय मर्गे होते. सुधीर करावडे यांना आपण खास करून प्लेइंग 11 मध्ये पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला दुसरी प्लेइंग 11 ही महत्वाची आहे. त्याही गोष्टीकडे आपण चर्चा करूयात. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. दोन्ही बॅटर मैदानावरती रेडी आहेत. एका बाजूला जयेश पहिला बॉल स्विंग अँड मिस चांगला बॉल मैदानावरती टाकला गेला आहे. पोलीस 11 विरार संघाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू आहेत तर 12वा खेळाडू पण पाठवून द्या. आज या संघामध्ये आपण पाहिलं तर कृष्णा राऊत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दिलीप शर्मा सोनू, गणेश चिमन, मेहुल भोईर, विकास धसकर चिका या मैदानावरती आपण त्यालाही पाहू शकतात. प्रथम कोडू यांनाही आपण सध्या मैदानावरती पाहतात. इम्रान शेख यांना पण मैदानावरती पाहतात. चांगला संघ बांधणी केले गेले. फटका छानरीत्या खेळलाय. प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर डुपर हिट सिक्सर 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार 6 धावा. प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं. चांगला स्ट्रोक मैदानावरती अद्यावत केला गेला. 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढली जातं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर पहिला जवळपास 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विकास धसकर मॅन फ्रॉम अर्नाळ्याच्या परिसरामधून मात्र बिलॉंग करणारा साईच्या अर्नाळा दुर्गेश 11 अर्नाळा संघासाठी मात्र खेळणारा हा खेळाडू आहे. आज मात्र विजय मामा चषक 2024च्या स्पर्धेमध्ये ओपन संघ पोलीस 11 विरार संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय का तर यस डेफिनेटली बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलेला आणखीन एक जयेश यांच्या बॅटमधून कणकणीत दणदणीत सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू. काय फटका मैदानावरती पाहायला मिळाला. प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन बॅटमध्ये टायमिंग चांगलं जुळलं. टेक्निक चांगली वापरली. बॅटच्या रेंज मध्ये आल्या आणि रेंज मध्ये आलेल्या बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. आक्रमण सुरुवात झालं. मैदानावरती आक्रमण करावं लागेल. ते आक्रमण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पाठीमागे आता काय घडलंय. कॅच सुटलाय का तर त्या डेफिनेटली चित्र तसं दिसताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संजू कांबळे होते पाठीमागच्या दिशेने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. नालासोपारा संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच त्यांना खेळताना पाहिलं. खास करून आचोळे संघासाठी आपण ज्यांना खेळताना पाहिलेलं आहे. नुकताच एक स्पर्धा पार पडली. विश्लेषण मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन.
फटका छानरित्या कळला. पुन्हा चेंडूला मात्र आपण पहिला ढकलून देण्याचा प्रयत्न होता. गॅपमधून चेंडू कॅच होता, परंतु तिथून मात्र प्रथम कुडू आले. प्रथमनं चांगला कॅच घेतला, कॅरी केला. आणखीन करणारा खेळाडू प्रथमनं कॅच घेत असताना फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर विजय घाणेकर दाखल होत आहेत. मागील मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला सरपंच म्हणून ज्यांना आपण पाहिलं तलेकर खास करून ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत ते सरपंच विजय घाणेकर सध्या मैदानामध्ये दाखल झाले आहेत. परंतु सरपंच पदही त्यांचं महत्वाचं आहे आणि या क्रिकेटमध्ये त्यांचा क्लासही खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण आता नारंगीच्या मैदानावरती नुकताच एक स्पर्धा पार पडताना पाहिलीत. कैलासवासी किसन बाबूराव पाटील व गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवाराची आपण स्पर्धा पाहिलीत. त्या स्पर्धेमध्ये MCC जो मुरबाई देवी क्रिकेट क्लब बोंडिवलीचा जो विरारचा संघ होता त्या संघामध्ये आपण विजय घाणेकर यांना पाहिलं होतं आणि तिथून विजयाची जी खास करून उमर लगावली होती त्या संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तो खेळाडू सध्या मैदानावरती दाखल झाला. मिस्टर विजय घाणेकर मैदानावरती दाखल झालाय. आज तो कशा प्रकारे या मैदानावरती खेळेल हेही पाहण्यासारखं आहे. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. या षटकातील मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने आल्या शरणे आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहिलं तर गणेश झिमन चेंडूवरती आले आणि कॅच ड्रॉपही केला मैदानावरती. विजयनं म्हटलंय थँक्यू सो मच गणेश असं त्यांना मात्र म्हटलं असेल कारण की महत्वाची विकेट होती आणि विजय घाणेकरला तुम्ही मात्र पहिल्या षटकामध्ये जीवनदान दिलंय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 13 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा येऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. टॉप लेवललाही आणि या स्पर्धेची चर्चा आज विरारमध्ये नव्हे पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहेत. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं काही खेळाडू सफाल्याचे कळून गेले, काही खेळाडू आपण पालघरचे पाहिले. पंच आता सांगतात मैदानावरती बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून मैदानावरती म्हटल्या गेल्यात. आज मुंबईच्या परिसरामधून खेळाडू येताना पाहायला मिळतील. भिवंडीचे काही खेळाडू या मैदानावरती येतील. खास करून आपण या मॅच मध्ये मुरुडचे खेळाडू पाहिलेत, पैनचे खेळाडू पाहिले, आपण माणगावचे खेळाडू पाहिलेत, भाईंदरचे खेळाडू आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. म्हणजे असं कुठलाही भाग नाहीत त्या भागामधून आज खेळाडू या मैदानावरती आलेले नाहीत. आपल्या वसई विरार परिसरातील खेळाडू अर्नाळ्याचे काही खेळाडू आपण पाहिलेत. कृष्णा राऊत मॅन फ्रॉम वाडीव आपल्या ग्रामीण क्रिकेटमधलं आपण पाहिलं तर वाडीव संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू कृष्णा. एक स्पर्धा पार पडली होती त्या नारंगीच्या मैदानावरती VPL वसई विरार प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये मात्र कृष्णानं चांगली गोलंदाजी एका वर्षामध्ये केली होती. तो कृष्णा सध्या मैदानावरती दाखल झालाय. समोर त्याच्या जर पाहिलं तर सध्याच्या घडीला विजय घाणेकर आहेत. V फॉर विक्ट्री या खेळाडूचे नेहमी राहिले आहेत. तो विजय घाणेकर मैदानावरती आहेत पण समोर आपण पाहिलं तर कृष्णा पुन्हा द रेडी. खोलबट टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती बॉलला अडवलं गेलं. फेक करतायत. एक धाव मात्र मैदानावरती येत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. या मैदानावरती 80 धावा 85 धावा पोहोचण्याचा प्रयत्न मात्र सर्व संघाच्या मनामध्ये आहेत कारण की इथून धावेंचा जो खास करून डोंगर आहे तो मात्र दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती उभा केला जातोय. ओव्हर द विकेट. फुल टच बॉल त्याला मात्र अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लिक करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही झाला. एक धाव मात्र मैदानावरती आली. पुन्हा एकदा एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. ओपन क्रिकेट म्हटलं तर सर्व काही गोष्टी डावपेचने चालतात. कधी कुठल्या क्षणामध्ये कधी कुठल्या खेळाडूवरती आक्रमण करायचं, कधी थांबायचं, कधी लढायचं, ह्या गोष्टी ओपन क्रिकेटच्या माध्यमातून देखील कॅल्क्युलेशन क्रिकेट हे नेहमी मात्र मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. कृष्णा पुन्हा त्या मैदानावरती रेडी आहेत. षटकातील बॉल क्रमांक 3 फुल टच बॉल आहे. पंचाने मात्र बिमार घोषित केलाय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार +1 नो बॉल. मैदानावरती एकूण धावा प्राप्त होतील 7. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू. 6+1 7 धावा मैदानावरती आता ऍड केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात
अनिकेत आम्हाला सांगता धावसंख्या धावफलकावरती 22. विजय मामा चषक 2024 ची स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल मैदानावरती असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मैदानावरती टाकला जाईल. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. कृष्णा षटकातील पुढचा बॉल घेऊन फ्री हिटचा बॉल होता, त्याला मात्र बॅकफुटला जाऊन तिथून मात्र खेळायचं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमबॅक करणं जाणतायत कृष्णा, यांच्याकडेही लेंथ आहेत, ती मात्र मैदानावरती टाकण्याचा तेही प्रयत्न करतील, तेही मैदानावरती दाखवून देतील. आम्हीही आज या मैदानावरती विजय मामा चषक 2024 ची स्पर्धा खेळण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रमुख्यानं मला गोलंदाज म्हणून मैदानावरती घेतले गेलेत. मग मीही माझ्यामध्ये व्हेरिएशन आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती करतायत कृष्णा. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. षटकातील मात्र पुढचा बॉल घेऊन पुन्हा पाहायला मिळतील कृष्णा. पण समोर आपण पाहिलं तर बॅट्समॅन सध्या तिथून मात्र बॅट गिदी हातामध्ये फिरत असताना पाहायला मिळाली आणि फटक्या फर्स्टला चांगला कॅच कॅरी केला. फलंदाजाला मात्र परतावं लागलं तंबूच्या दिशेनं. विकेट मिळवलं कृष्णा राऊतनं. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर जश पाटील सध्या दाखल होताना पाहायला मिळतात. राई भाईंदरचे खेळाडू आहेत ते सध्या मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. कशा प्रकारे मैदानावरती खेळतील ही पाहण्यासारखं असणार आहेत. जश पुण्याच्या मैदानावरती रेडी होतात. बॅटिंग लाईन अप वरती मात्र त्यांना इन्व्हाइट केले गेले आहेत. कृष्णानं मात्र विकेट मैदानावरती मिळवलेत. या षटकातील बॉल फेकून झाला आतापर्यंत जवळपास 4. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. धावा धावफलकावरती 22. धावसंख्येला मात्र थांबवण्याचं काम सध्याच्या घडीला करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती रेडी होणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या आहेत. 22. कृष्णा राऊत हो द विकेट एक्सप्रेस. फुलटस बॉल आला, त्याला मात्र स्क्वेअर लेगला पाठवलं. चेंडू मात्र निघून जाईल का तर यस डेफिनेटली निघून जाईल. गुड शॉट. बॉलच्या बॅनर्सला कटआउट्सला मात्र बॉलला भेटत असताना चेंडू सीमा पार. मिल्टा धावा 4. विजय मामा चषक चौकार. थर्ड अंपायरकडे रेफर केले गेलेत. बिमार सड्यात मात्र पाहिलं जाणार आहेत. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. अग्निसेनेच्या रणरागिणी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अग्निसेनेच्या महिला अध्यक्ष सौभाग्यवती रुपालीताई पवार यांच्या व्यासपीठावरती आगमन झालं. रुपालीताई आपलं स्वागत आहेत. विजय मामा चषक 2024 च्या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा या मंचावरती आजच्या दिवसामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उद्या स्पर्धा जर पाहिली तर स्पर्धा अंतिम कालावधीमध्ये अंतिम त्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेचं विश्लेषण पाहणार आहोत. उद्याचा दिवस जर पाहिला तर राखीव दिवस आहे. राखीव दिवसामध्ये असलेल्या मॅचेस या मैदानावरती पार पडतील. सध्या थर्ड अंपायर चेक करतायत. यस पंचाने मात्र सांगितलंय चांगला बॉल मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी मैदानावरती हाताळले गेलेत. धावसंख्या मात्र 4 ने वाढणार आहेत. धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचले ती मात्र 26-26 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती असताना स्ट्राईक इनवरती पुढे बॅटर मैदानावरती रेडी आहे. जश पाटील मॅन फ्रॉम राई भाईंदरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सध्या स्ट्राईक इनवरती बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी कृष्णा. ओहो हो बॉडीवरती चेंडू मात्र ब्रश झालाय. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. आयोजकांना विनंती आहे, आयोजक धीरेंद्र भगत पाणी मैदानावरती पाठवा आणि फर्स्ट एड किट असेल तर आपण लगेच पाठवून द्यायचं आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले तर मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26-26 धावा. गावागावात होते हो चर्चा. चषकाला लय डिमांड आमच्या. क्रिकेटरांचा दमतोय मोर्चा. मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. आपल्या विजय मामाचा
थँक्यू. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होत आहेत. समीर महाडिक मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. 2 षटकांत खेळ संपला गेला. धावा 26. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 26-26 धावा पाहायला मिळतात. समीर महाडिक मैदानावरती मात्र दाखल झालेत आणि मंडणगडचे ही खेळाडू आहेत. परंतु आज त्यांच्या समोर जर पाहिलं तर अभ्यास मायरा 11 मंडणगडचा संघ आहे. तर त्यांच्या समोर त्यांना मैदानावरती खेळायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मंडणगडच्या विरुद्ध त्याने मात्र सामना विजयी होताना पण त्यांनाही पाहिलं होतं. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा तर चांगली गोलंदाजी मैदानावरती करून दाखवायची आहे. समीर महाडिक समोर आपण पाहिलं तर 2 बॅटर आहेत. आक्रमक दोन्ही खेळाडू आहेत मैदानावरती. पहिला बॉल समीर यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. आता मात्र खेळण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही झाला. पंच सांगतात डेफिनेटली वाईट बॉल. एक गोष्ट मैदानावरती पाहिली जातात, ज्यावेळी तुम्ही मैदानावरती स्टान्सवरती उभे असतात त्यावेळी तुमचा पहिला पाय बाहेर आल्यानंतर पंच मात्र तिथून रीच वाईट देतात. परंतु जर तुम्ही त्या मधल्या यष्टीवरती असाल तर पंचांना मात्र जी मेन लाईन आहे ती वाईट मात्र द्यावी लागतात. तेच पंचाने केलं, वाईट दिलाय. खोलवे टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. समीर महाडिक सध्या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिला बॉल समीरचा योग्य दिशेनं योग्य लेंथवरती पाहायला मिळाला. धावा फलकावरती जाऊन पोहोचला तर 27-27. नेहमीच आपण समीर महाडिक, दीपेश लोखंडे, अतुल महाडिक, अनिकेत महाडिक यांना मात्र एका संघामध्ये खेळताना पाहिलेले आहेत. सध्या समीर महाडिक पुन्हा मैदानावरती रेडी. फुलर लेनचा बॉल होता त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. अर्नाळ्याचा खेळाडू प्रथम पुढे आले. प्रथमेशने चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतेल. आणखीन एक धक्का लागला. टीम मायरा अव्वांश 11 मंडणगड संघाला विकेटचं पतन. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 27-27 वरती 3 विकेट मैदानावरती पाहायला मिळतात. या षटकातील आतापर्यंत बॉल मैदानावरती फेकून झाल्यात जवळपास 2.2 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती 27. चला गाई करा. नवीन बॅटरला विनंती आपण लगेचच मैदानावरती या. बॅट्समॅन मैदानावरती दाखल होतात. नवीन बॅटर मैदानावरती येताना पाहायला मिळतात. अर्जुन आडे आणखीन एक राई भाईंदरचे खेळाडू आहेत. अर्जुन आहेत की सनी डोलकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. मुरुडचे खेळाडू आहेत. ते सध्या मात्र मैदानावरती बॅटिंग लाईनअप मध्ये दाखल होत आहेत. महत्वाचे खेळाडू सनीला आज मात्र मैदानावरती दाखवावा लागेल आपला खेळ. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 27. या मॅच मध्ये धावसंख्येचा किती मजल मारली जाईल याच्यावरती देखील चर्चा होत आहेत. त्यानंतर होणारे जे मॅच आहेत ते दोन्ही संघ आपण विनंती असेल दोन्ही संघांना आपण रेडी राहणार आहात. लगेचच नाणेफेकीचा कॉल होता. नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी केला जाईल. आज ओपनचा दिवस आपण मैदानावरती पाहतात. गोलंदाज रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा छान फटका खेळला. चेंडू मात्र निघून जातोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निवडलाय. एक धाव मात्र पुन्हा पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचते ते 28-28 धावा. धावसंख्येला रोख लगावण्याचं काम आतापर्यंत मैदानावरती करतायत गोलंदाज. प्रयत्न तेही दाखवतात आम्ही चांगली गोलंदाजी करू, आम्हालाही मॅच जिंकायच्या आहेत. विजय मामा चषक 2024च्या स्पर्धेमध्ये आम्हालाही त्या अंतिम टॉप 3 मध्ये जायचं आहे. हा प्रयत्न सुरू आहे. फटका खेळलाय. आता प्रॉपर टायमिंग जुळलंय का तर यस डेफिनेटली जुळलं. आपल्या मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून विजय मामा चषक सुपर डुपर हिट सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत 34-34 धावा. यानंतर होणारा मॅच ईगल बॉईज मुंबईचा सम्राट त्यांच्या समोर असेल K11 नालासोपारा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. मुंबईचा सम्राट ईगल बॉईज आणि K11 नालासोपारा. फटका छान प्रकारे खेळला. पुन्हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर आता लॉंगॉन मध्ये निघून येते. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत. बॉलला मात्र अडवलं गेलं. फेक करतायत. तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात मात्र 35-35 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. या षटकातील आपण विचार केला तर चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. तो जवळपास 5. शेवटचा बॉल मैदानावरती असणारा धावा धावफलकावरती 35. शेवटचा बॉल पुन्हा आता कशा प्रकारे हाताळला जाईल ही मैदानावरती पाहण्यासारखं आहे. गोलंदाज रेडी आहेत.
राईट आर्म ओव्हर द विकेट न समीर महाडिक. समीरचा बॉल खोलबेटापाचा बॉल होता चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. चांगलं षटक समीरचं राहिलं. एक मोठा फटका या षटकामध्ये वगळता मात्र त्याने चांगली गोलंदाजी हाताळल्यात. षटकाचा खेळ समाप्त होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 12च्या सरासरीनं 36 आतापर्यंत मात्र धावसंख्या लगावली गेल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती येणं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये धावेंची लयलूट केली जाईल की नाही केली जाणार की गोलंदाज पुन्हा त्या मैदानावरती चांगली गोलंदाजी करतील याचा धावतो समालोचन घेऊन येतील व्हॉइस ऑफ बापाणेचा एक गोड आवाज संदीप गावड सर यांना आपण इन्व्हाइट करूयात या येणाऱ्या 2 षटकांसाठी. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये चंदनसर नगरीमध्ये सरच्याचं स्वागत करतोय. कोळ्या गटातील मॅच तुम्ही बघतायत. पोलीस 11 विरार वर्सेस एका बाजूला अव्हॅन्स मायरा 11 मंडणगड. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर सध्या सज्ज आहे. सनी इज ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढचा बॉल पहिलाच बॉल नो बॉल. भीमर बॉलचा इशारा आलाय. कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता आणि त्यामुळेच योग्य तो निर्णय स्कोअर लेग पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. स्वप्नील किनी जे टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमीच बघितलंय ते स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये खालीद सर. ओ चांगला बॉल वाईड यॉर्करचा मारा केलाय. आता लक्ष व्यवस्थित या ठिकाणी आहे गोलंदाजाचं आणि म्हणतात ना की लक्ष एकच असायला पाहिजे. रस्ते वेगवेगळे असतात. जर एक रस्ता बंद झाला तर लक्ष बदलू नका, तो रस्ता बदला. आणि इथे सुद्धा एक चूक केल्यानंतर कमबॅक केलाय. हालचाल व्यवस्थित केलं गोलंदाजी मार्गावर असताना गोलंदाजाने आणि चांगला चेंडू टाकलाय. पुढचा बॉल हा सुद्धा चांगला चेंडू कुठल्या क्षेत्रामध्ये वळतोय. थोडासा खाली राहतोय. बॅटची आतील कडा चाटून बॅकवर्ड शॉट लेग रिझनमध्ये चेंडू गेला. एका धावनीची धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 38 धावा. आता स्ट्राईक इनकडे आलाय जश पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये हा खेळाडू खूपच चांगली फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय. आणि खरं तर रेझल स्टार्स या संघाद्वारे मी त्याला UCPL मध्ये बघितलं होतं उत्तण येथील त्या स्पर्धेमध्ये ज्याच्या अंतिम विजेतेपद त्यांच्या टीमने पटकावलं. आणि तो खेळाडू स्ट्राईक इनकडे आता बीट होतोय. सातत्य राखणं गरजेचं आहे. टायमिंग व्यवस्थित जुळून येत नाही. बॅटिंग क्रीज म्हणजेच तुमचं घर आहे आणि त्या घरामध्ये वावर तुमचा चांगला असायला हवा. ऑफ स्टंपवर याआधीच तो सफळ झाला होता चेंडू खेळण्याकरता. जश धावसंख्या धावपळकर आहे ती 38 इज द स्कोर. 4थं षटक प्रगतीपथावर. ओ चांगला बॉल पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला. टिचून मारा केलाय. लेग बाईचा इशारा खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू गेला ऑफ साईडला शॉट गली क्षेत्रात. लेग बाईच्या या अतिरिक्त धावनीची धावसंख्या झाली आहे ती 39. कुठेतरी धावपळक मंदावल्यासारखं दिसतोय. पहिलं षटक विकास याचं ते थोडंसं मागणं ठरलं होतं. त्याच्यानंतर गोलंदाजाने चांगला भेदक मारा करून कमबॅक करून दिलाय. पुढचा बॉल बॅटचं एज लागलाय. प्ले डाऊन स्वरूपात महत्वपूर्ण विकेट्स मिळवली. सनी इट्स गॉन. कसुबा खेळाडू आता बाद झालाय. विकेटचं झालंय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का. आता दोन्ही स्टार खेळाडू UCPL उत्तम चौक प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चमकले होते. एका बाजूला अर्जुन आडे हा खेळाडू स्ट्राईक इनकडे आहे जो ॲव्हलॉन वॉरियर्स टीमद्वारे म्हणजेच योहान मुंबईकर या टीमद्वारे त्याला खेळताना आपण बघितलं होतं. अष्टपैलू खेळाडू आहे अर्जुन आडे.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय, परिणाम कदाचित वाईड होऊ शकतात. कॅच ड्रॉप, प्रयत्न चांगला होता शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु हा झेल सुटलाय. फळस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली 1 धाव. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अव्हॅन्स मायरा 11 मंडणगड टीमची धावसंख्या आहे ती 40 धावा. 40 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. कॉन्सन्ट्रेशन प्रत्येकाचं असायला हवं. क्रिकेटरचं कॉन्सन्ट्रेशन असायला हवं, डीजे वादकाचं कॉन्सन्ट्रेशन असायला हवं, अर्थातच आमचे कॅमेरामॅनचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. या स्पर्धेमध्ये 2 कॅमेरामॅन नरेंद्र आणि ओमकार चांगलं काम करत आहेत. कॅमेरामॅन ज्यावेळेस सक्षम पद्धतीने एखाद्या चेंडूला दाखवतात ना, त्यावेळेस प्रेक्षक सुद्धा त्यांची तारीफ करत असतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा जर आपण बघितलं तर 40 झालेत. आणि आता गोलंदाजी मार्गावर बघूया कोण गोलंदाज येतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अतिरिक्त खेळाडू हवा आहे. एक्स्ट्रा प्लेयर आता इन होईल आणि 1 खेळाडू आउट होईल. बघूया फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कोणता खेळाडू बाहेर चाललाय. कृष्णा जो वाढीव येथून बिलॉंग करतोय, वाढीव या छोट्याशा गावामधून आज नाव मोठं केलं या खेळाडूने. गोलंदाजी फलंदाजी त्याच्यामध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केलंय. थोडासा दुखापतग्रस्त झालाय, थोड्याच वेळाने तो पुन्हा एकदा फिट होईल आणि मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसेल. शेवटचे 6 बॉल समीर तयार. सांघिक 5वं आणि व्यक्तिगत 2रं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. समीर इज ऑन द वे. समोर अर्जुन आडे. खोळवटामध्ये चेंडूला खोदून काढण्याचा इरादा होता. चेंडू सरळ लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 5 गडी बाद. धावसंख्या 40. क्रिकेटचा हाय महासंग्राम. पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता आमचा विजय घरत मामानी केलाय आता मार्केट जाम. केलाय आता मार्केट जाम. केलाय आता मार्केट जाम. आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. धावसंख्या धावपळकोर 40 आणि 5 गडी बाद झालेत. नवीन बॅटर आता त्याच दरम्यान उतरतोय. कौस्तुभ या आधी सन्नी आउट झाला होता. कन्फ्युजन असते खुळ्या गटातील खेळाडूंचे नावं. कधी कधी अतिरिक्त खेळाडू जो असतो तो फार महत्वाची भूमिका अदा करत असतोय. आता कौस्तुभ नावाचा खेळाडू गेलाय. याआधी बघितलं आपण तर अर्जुन आडे नावाचा खेळाडू बाद झालाय. नॉन स्ट्रायकिंग कडे एका बाजूला जश पाटील हा खेळाडू उभा आहे आणि आता कौस्तुभ हा खेळाडू उतरलाय. कौस्तुभ या खेळाडूबद्दल चर्चा करायची झाली तर कौस्तुभ मात्रे पेन येथून हा खेळाडू इथे या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता आलाय. निगडे येथून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खोळरेटापाचा चेंडू होता. लाईन आणि लेंथ अगदी बेटर होती. मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या झाली ती 41. जश याला काहीतरी करावं लागेल. अनेक स्पर्धा तो गाजवतोय आणि खुळ्या गटातील स्पर्धा म्हणजेच एक सुवर्ण संधी असते. खुळ्या गटामधूनच सुद्धा तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे खेळण्याची संधी मिळत असते आणि त्या संधीचं सोनं तुम्ही करायला हवं. यारकर लेन चेंडू टाकलाय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. दरम्यान 1 धाव मिळाली 22च्या स्वरूपात. या अतिरिक्त धाव्याच्या जोरावर धावसंख्या धावफळकावर पोहोचली जाते ती 42-42. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी लगेचच या. टॉस आपण करणार आहोत. त्या टॉसची चर्चा आपण या बॉल नंतर तुमच्यापर्यंत करणार आहोत. पुढचा बॉल फोर्स केला या चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर सीमारेषा पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. स्कोर मूव्स ऑन 48. धावसंख्या 48. ईगल बॉईज मुंबईचा सम्राट वर्सेस K11 नालासोपारा. या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी या.
पुढचा बॉल स्विंग अँड मिस, कडे कडे खेळण्याचा प्रयास बॅटर कौस्तुभ मात्री असा. धाव काय मिळत नाही. धावसंख्या 48. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजून जर आपण विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचा आणि म्हणूनच टॉससाठी आम्ही आमंत्रण देतोय. K11 नालासोपारा विरुद्ध ईगल बॉईज मुंबईचा सम्राट या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. ओ काय चांगला फटका, कडक फटका, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स, चौकार. दुरून दुरून संघ येते आज होते शिकाला, क्रिकेट खेळाचा महासंग्राम चाले मैदानाला. हे दुरून दुरून संघ येते आज होते शिकाला. थँक्यू. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना अव्यांश मायरा 11 मंडणगड टीमची धावसंख्या 52 आणि 53 धावांचं लक्ष्य दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल ते विरार पोलीस टीमला. टॉस बॉक्स मध्ये आपण जातोय. धनंजय पाटील त्या ठिकाणी जातील. टॉस बॉक्स मध्ये जाण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा वळूया आमच्या डीजे मास्टर कडे. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. 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 दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी यायचं आहे. ईगल बॉईज मुंबईचा सम्राट आणि K11 नालासोपारा कर्णधार. कॅप्टनला विनंती, कॅप्टन ईगल बॉईज मुंबईचा सम्राट वर्सेस K11 नालासोपारा. नेक्स्ट मॅच आपण मैदानावरती पाहणार आहोत. मैदानावरती क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहेत. मैदानावरती आपण क्षेत्ररक्षण आहेत ते क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण लावणार आहोत. काही वेळामध्ये इथे टॉस केला जाईल. महत्त्वाचा मॅच मैदानावरती आपण पाहणार आहोत. अग्रिसेनेच्या महिला अध्यक्ष सौभाग्यवती रुपालीताई पवार यांच्यासोबत आपण तो टॉस आहे तो टॉस देखील करणार आहोत. त्यामुळे कॅप्टनला विनंती, कॅप्टन थोडंसं आपण लवकर पोहोचा. ईगल बॉईज मुंबईचा सम्राट अगेन्स्ट K11 नालासोपारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक कर्णधार सध्या आमच्या दिशेने आहेत K11 नालासोपारा संघाचे. दुसऱ्या बाजूला ईगल बॉईज मुंबईचा सम्राट. मॅच मैदानावरती सुरू आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारे धावेंचा जो पल्ला आहे तो पूर्ण केला जाईल, कशा प्रकारे धावा रोखल्या जातील या दिशेने मात्र चर्चा करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा जॉईन आहेत. पहिल्या 3 षटकांसाठी संदीप गावड सर तिथून मात्र जॉईन आहेत. नमस्कार, धन्यवाद धनंजयजी. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया आलेल्या मान्यवरांचं. बरेचसे पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं आज कोळ्या गटातील खेळाडू असल्या कारणानं उपस्थिती दर्शवत आहेत. त्याचबरोबर विजय मामाने केलेल्या कार्याची दखल सुद्धा बरेचसे पाहुणे मंडळींनी घेतली आहे. एक नाव, एक ब्रँड बनलाय तो म्हणजेच विजय मामा आणि त्यांच्यामुळेच खेळाडू आज पुढे चालले. चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी दिलाय. चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे या खेळाडूंना. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि या मैदानावर सिद्ध होण्याकरता ही संधी दिली गेली. स्ट्रायकिंगकडे आपण बॅटर बघतोय, संजू आहे आणि नॉन स्ट्रायकिंगकडे सनी. विरार पोलीस 11 विरार टीमचे खेळाडू आहे आणि पहिले षटक टाकण्याकरता
कौस्तुभ पहिल्या षटक टाकण्याकरता तयार. कौस्तुभ एज लागलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ 4 धावांकरता आलेला हा चौकार. नशिबाचा चौकार. हे आयोजन करतोय हो जोरात आपला विजय मामा घरचे. आपला विजय मामा पोलीस घरचे. टीमने मला वाटतं ठरवलंय की दबदबा आपला पूर्णतः आजच्या दिवसात आपल्याच टीमचा असायला हवा. सुरुवात सुद्धा अगदी गोड केलंय बॅटर संजू यांनी. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला पाठवून दिलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर ओव्हर द स्टेडियम. युथ 6 जमलेच खेळाडू मैदानात चंदन सरगावाचा केला. चंदन सरगावाचा विजय मामानी नावलई रोशन केला. संदीप सर एक मिनिट थांबवतोय कारण की हा संजू जो खेळाडू सध्या मैदानावरती बॅटिंग करतोय. एक स्पर्धा नुकताच शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या मैदानावरती पार पडली. त्या मैदानावरती या खेळाडूनं 6 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा जो विक्रम आहे तो त्या मैदानावरती केला होता. तो खेळाडू सध्या मैदानावरती खेळतोय संजू कांबळे. संजू हा स्ट्राईक इन कडे आपल्याला पाहायला मिळतोय. संजू नावाचा हा खेळाडू तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग करताना दिसतोय. संजू कांबळे आणि त्याच्या बॅटमधून चांगले फटकेबाजी होत आहे. धावसंख्या धावपळकावर 10 झाली. 2 चेंडू टाकलेत कौस्तुभ या गोलंदाजाने. पुढचा बॉल कौस्तुभ असा. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर दिशा भरकटला आणि आता ही दशा आपण बघतोय. लॉंग लेग पट्ट्या बाहेर षटकार. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय. तीन चेंडूंमध्ये 16 धाबा धावपळकावर आल्यात. टार्गेट आहे, लक्ष आहे 53 या धावसंख्येचं आणि पाठलाग अगदी योग्य पद्धतीने करतोय. बडा पॅक बडा धमाका. संजू कांबळे ऑफ स्टंप जवळ येऊन तो अगोदरच उभा राहिलाय. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल आणि निर्धाव चेंडूची समाप्ती करताना आता गोलंदाज कौस्तुभ मात्रे पेन येथून हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता उपलब्ध झालाय. संघ मालकांचं कौतुक करेन. दूरवरून खेळाडूंना इथे आमंत्रण दिलंय. मागच्या एका मॅचमध्ये आपण पाहिलं की दिल्ली येथील 5 ते 6 खेळाडू जे या टुर्नामेंट्समध्ये खेळताना दिसलेत. चांगला बॉल दॅट्स अ बेटर लाईन. अर्जुन आडे यांनी काहीतरी सल्ला दिला जो संघ नायक आहे आणि सल्ला हा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण क्रिकेटमध्ये सल्ला दिल्यानंतर पैसे द्यावे लागत नाही. सल्ला दिल्याचे पैसे फक्त वकील घेत आहेत. हे आपण अनेक वेळा बघितलंय. गोलंदाज तयार. त्याच्या कोटीतील पुढचा बॉल कौस्तुभ. एज लागलंय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. मिळत आहेत 4 धाबा. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं, आपल्या नेत्याचं, आपल्या समाज पहिलं षटक रक्षकाचं. संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 53 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 20 धाबा. दुसऱ्या बाजूला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच खलीद सर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पहिला पॉवर प्ले हा मॅन्डेटरी पॉवर प्ले. यस कॅप्टन ईगल बॉईज मुंबईचा सम्राट कर्णधार आपण यायचं आहेत. K11 नालासोपाराचे कर्णधार आमच्या जोडीने आहेत. फक्त वेट केला जातो ईगल बॉईज मुंबईचा सम्राट कॅप्टनचा. विनंती आपण जास्त तिथून वेळ ना दवडता लगेचच टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स जिथे मुख्य टॉस का बॉस आहे त्या ठिकाणी आपण यायचंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. या ठिकाणी लवकरात लवकर या. ईगल बॉईज मुंबईचा सम्राट टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कारण K11 नालासोपारा टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. ओ स्विंग अँड मिस सबमरीन डिलिव्हरी.
पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि थेट विकेट किपरच्या भेटीला तो गेलाय. धावसंख्या धावपळकर 20 धाबा जिंकण्याकरता लक्ष आहे 53 या धावसंख्येचं. अजय याचा पहिला चेंडू डॉट निर्धाव टाकलाय अजय या गोलंदाजाने. खूप चांगलं प्रदर्शन इथे करावंच लागेल खेळाडूला. ऑफ स्टंपच्या आता जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे आणि वाईड बॉलचा इशारा पंच करतायत. एकदा कौतुकाची थाप फिरवल्यानंतर पुन्हा एकदा तिथे चुका घडतायत. स्तुती कधी कधी महागात पडते. धावसंख्या धावपळकर आहे ती 21 धाबा. अजूनही टॉस बाकी आहे. K11 नालासोपारा टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. ईगल टीमचे कॅप्टन अजूनही पोहोचले नाही. हा चेंडू बाहेर निघणार होता आणि या चेंडूला छेडलाय. परिणाम वाईट होऊ शकतायत. ओ काय करतोय फिल्डर, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने हा झेल टिपलाय. जीप बाहेर काढली. एक कृती बघायला मिळाली या फिल्डरची. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का. धावसंख्या 21. अमोल या खेळाडूने हा झेल टिपलाय आणि अमोल एक अतिशय चांगला खेळाडू आहे जो आपल्याला झेल टिपताना दिसलाय. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 21 धाबा आणि 21 धाब्यावर पहिला गडी पास झालाय. अमोल हा खेळाडू नुकताच एक चांगलं प्रदर्शन त्याने सुद्धा केलंय. मात्र या इनिंगमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याकरता आणखीन एक भरोसेमंद खेळाडू उतरलाय विकास. पहिला मॅच मध्ये ज्याची कामगिरी झाली होती झकास, जो मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता, तो पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पुन्हा चेंडू हवेत. अमोल हो हा झेल सोडलाय. कमरेवर हात आलेत. काहींचे हात अर्थातच तोंडावर आलेत. हाताचे घड्या बनल्यात. मोठी विकेट मिळाली असती. पश्चातापाच्या या निशाण्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर ती 31 धाबा. गोलंदाज भरपूर घसतायत. गोलंदाज भरपूर मेहनत करतायत आणि म्हणतात ना की घसेल तो चमकेल. इथे शतरक्षक साथ देत नाही. 21 धाबा 22 धाबा धावपळकावर गडी बाद झालेत. सध्याच्या घडीला 1. विकास याला जीवनदान दिलं जात आहे जो मागच्या मॅच मध्ये चांगल्या धावा बनवून गेलाय. आता स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे मिस्टर संजू. 2 षटकार त्यांनी ठोकलेत. ओ चांगला बॉल गुड डिलिव्हरी गुड कमबॅक. या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा आहेत धावपळकर 22 धाबा. 53 धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करण्याकरता अजून जर आपण पाहिलं तर 31 धावांची गरज आहे. 31 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. अजय तयार. दॅट्स फाईट बॉल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू निघतोय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांकडे आपण दाद मागण्याकरता पुढे जाऊ नका. जे काही निर्णय असतील ते दोन्ही टीमला समान निर्णय असतील आणि त्यांचा सन्मान करा. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर धाबा लागल्या जात आहेत त्या 23 धाबा. 53 धावसंख्येचं टार्गेट आणि ते पूर्ण करण्याकरता आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघताना पाहायला मिळाला. या चेंडूला आता बीट केलाय. 5 चेंडू टाकून झालेत. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23 धाबा. टार्गेट आहे 53 या धावसंख्येचं. अर्थातच 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. 19 चेंडू 30 धावा. हे इक्वेशन आहे या मॅचचं. चिरप केलं जात आहे. टाळ्या वाजवलं जात आहेत. प्रोत्साहित केलं जातं खेळाडूंना. हा चेंडू एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. अचानकपणे आत वळताना चेंडू दिसलाय. 1 धाव मिळाली. बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. या 1 धाव्याच्या मदतीने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोलीस 11 विरार टीमची धावसंख्या
1 गडी बाद 24. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा होतील काय? शंका आशंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वेळेचं बंधन आहे त्यामुळेच पंच घड्याळाचा काटा दाखवत आहेत. फक्त 1 मिनिट पुन्हा एकदा थांबवेन. ईगल बॉईज मुंबईचा सम्राट कॅप्टनला चला विनंती आहेत. K11 नालासोपारा संघाच्या कर्णधार आमच्या दिशेने कधीच पोहोचलेत. 2 षटके अगोदर ते आलेले आहेत. त्यामुळे विनंती आहे ईगल बॉईज मुंबईचा सम्राट आपण खेळाडू आलेला आहात. एक जर्सी जे आपल्याला दिली गेल्यात संघाला ती परिधान करून तुम्हाला टॉस साठी यायचं आहेत. मान्यवरी आमचे रेडी आहेत. सर्व काही रेडी आहेत. फक्त कॅप्टनचा वेट केला जातो. त्यामुळे विनंती कॅप्टन आपण लवकरात लवकर यावं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण 29 धावा आहे. अर्जुन आडे खेळाडू म्हणजे ज्याकडे पाहिलं जात आहेत. मुंबईचा सम्राट ईगल बॉईज या संघाचे कॅप्टन असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर K11 नालासोपारा या 2 संघादरम्यान टॉस होईल. एका बाजूला असेल V24 फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला असेल अग्रिसेना. यापैकी तुम्हाला कॉल करायचा आहे.
खेळाडूंना पाणी हवं आहे. टॉस सुद्धा महत्वाचा असेल. 3 षटकं समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 39 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. अग्रिसेना 12 चेंडू, कॉल केला 14 होता. धावा. अग्रिसेना कॉल केला होता आणि अग्रिसेनाच कॉल आलेला आहेत. मी रुपालीताई यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती पुन्हा स्थानापन्न व्हावं. टॉस मैदानावरती पार पडलात आणि टॉस जिंकलायत K11 नालासोपारा संघ. काय डिसिजन असेल 5 षटकांचा मॅच? क्षेत्ररक्षण करणं. या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा आपण डिसिजन घेतलेला आहे. समोरचा संघही एक बलाढ्य संघ आहे. या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? तसे कुठली धावसंख्या आम्ही फिक्स केलेली नाही. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर स्पर्धेमध्ये आल्यानंतर? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला ग्राउंड आहे. आम्ही या स्पर्धेला एन्जॉय करणार. खूप साऱ्या शुभेच्छा आपणासही असणार आहेत. दुसऱ्या बाजूला कर्णधार आशिष आमच्या दिशेने आहेत. आशिष, टॉस जीता तो क्या डिसीजन रहता? हमारा भी फील्डिंग रहता था लेकिन टॉस जीते अभी 60-70 रन स्कोर सोचेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे दो लफ्ज़? ये टूर्नामेंट हर साल अच्छा ही होता है. मैं तीसरी साल खेल रहा हूँ ये टूर्नामेंट. खूप साऱ्या शुभेच्छा आशिष यांनाही आपण ऐकलेलं आहात. टॉस थोडक्यात पार पडलंय. टॉस जिंकला मैदानावरती. K11 नालासोपारा विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मैदानावरती बॅटिंग करायची आहेत मुंबईचा सम्राट ईगल बॉईज संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच धनंजय पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी आपण त्यांचा गोड आवाज बघणार आहोत. आणि बघितलं आपण या षटकांमध्ये काय झालंय तर 1 धाव मिळाली पहिल्याच बॉलवर. 1 धावण्याची धावसंख्या धावफलकावर लागली ती 40 धाबा. अजून आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. वळूया धनंजय पाटील यांच्याकडे. चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न तो करताना पाहायला मिळाले. तिथून 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण होतात. 1 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती धीरेंद्रजी भगत सध्या आमच्या दिशेने जोडले गेल्यात. 1 धाव येतात. 1 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा. 41. 53चं टार्गेट आहे. काही गोष्टी मैदानावरती होऊ शकतात. प्रयत्न सध्याच्या घडीला केले जातात. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. अजय बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. गलीचा खेळाडू मात्र फ्लाइंग स्लीपचा खेळाडू थोडंसं चुकला आहे. तिथून मात्र 1 धाव पाहायला मिळत आहेत. 1-1 धावा तुम्हाला सेव्ह करायच्या आहेत. मोठे फटके तर वाचवायचे आहेत परंतु त्यापेक्षाही आता सध्याच्या घडीला मैदानावरती जर इथून काही कमबॅक करायचं असेल, इथून जर मैदानावरती मॅच वाचवायची असेल तर 1-1 धावा तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. 1-1 धाव तुम्हाला वाचवाव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 42. टार्गेट 53. 53 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. चांगली मॅच मैदानावरती रंगली गेले आहेत. गोलंदाज रेडी. बॅटमध्ये मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन होत नाहीत. 1-1 धावेने आता मात्र धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 43. 53 धावेंचा हा टार्गेटचा पाठलाग सध्या केला जातोय. अजूनही विजयासाठी 10 धावेंची गरज आहे. या षटकातील बॉल फेकून झाल्यात. धीरेंद्रजी बघत आम्हाला सांगतात 4. उर्वरित बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावेंची गरज आहे. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते परंतु मिळालेल्या पानावरती तुम्हाला एक चांगला डाव आज खेळता आला पाहिजे. बॅकवर्डला जाऊन स्टिअर केले. बॉलला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु काय क्षेत्ररक्षण. इथे मेरा बायात काय कळले हे मैदानावरती दाखवत असताना क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला बॉलला अडवलाय. आता इथून मॅच शेवटच्या षटकापर्यंत जरूर जाईल. येणारे बॉल मैदानावरती असतील 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ वेळोवेळी श्रणाला क्रिकेटचा खेळ मात्र रंग भरतोय आणि क्रिकेटचा खेळ बदलतोय. एखाद्या माणसाची जशी वेळ बदलतो तसा क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. तसा मॅच पुन्हा मैदानावरती बदललाय. 7 मध्ये 9 धाब्यांची गरज. निर्णायक बॉल. संजू सडी चेंडू मात्र कळला. चेंडू गॅपमध्ये चालला. बिटवीन द गॅप चेंडू मात्र निघून जाईल अगदी वेगाने. सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर डुपर हिट चौकार. थँक्यू. सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं प्राप्त हॉटेलचे मालक आदरणीय नरेश पाटील साहेबांना आपण पाहू शकता. नागरिक सेनेच्या महिला अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहतात सौभाग्यवती रुपालीताई पवार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आपण पाहिलं तर दीपकजी कोटेकर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. या परिसरातील सर्व अपडेट्स युट्यूबच्या माध्यमातून आपण चॅनल जर पाहिलं तर टॉप 10 महाराष्ट्र न्यूज यांच्या माध्यमातून देखील आपल्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत. तर तेही सध्या व्यासपीठावरती आहेत. तेही या माणसा आनंद घेत आहेत. 6 चेंडू दखल मैदानावरती आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. 5 धावा एका बाजूला वाचवायच्या, दुसऱ्या बाजूला 5 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. पोलीस 11 विरार संघ सध्या मैदानावरती बॅटिंग करतोय.
समोर अव्यांश मायरा 11 मंडणगड. पहिल्याच बॉल वरती खेळ खल्लास, खेळ फिनिश. पहिल्याच बॉल वरती मात्र मोठा स्ट्रोक आणि हा मॅच मात्र जिंकलाय टीम पोलीस 11 विरार संघानं. अभिनंदन, कंग्रॅच्युलेशन टीम पोलीस 11 विरार. हार्ड लक. अव्यांश मायरा 11 मंडणगड आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आदरणीय सन्माननीय विजयजी घरत मामा यांच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल मनापासून आभार आहेत. पुढील मॅच मैदानावरती काही वेळामध्ये सुरुवात होईल. 2 संघ मैदानावरती रेडी असणार आहेत. एका बाजूला टीम्स मैदानावरती आपण पाहिलं तर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल ते K11 नालासोपाराची. त्यांनी मात्र घेतलं क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग करायची टीम मैदानावरती आपण पाहिलं तर एक महत्त्वाचा संघ मुंबईचा सम्राट ईगल बॉईज या संघाला आपण मैदानावरती पाहणार आहोत. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत तो मात्र इथे दिला जाईल आणि पराभव झालेला संघ आहेत त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल.